नमस्कार, मी प्रदीप नडणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान देखील 26 तारखेला आहे आणि तिसऱ्या टप्प्याचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. म्हणजे निवडणुकीने वेग घेतला आहे. आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये लोक मतदानाला या, मतदान करा असं सांगणारा एक वर्ग असतो, तो भेटत असतो. इथपासून गावगावच्या पारावरती गप्पा असतात आणि त्या गप्पा काय काळ होता, अगोदरच्या काळात मग निवडणूक कोणत्या साली काय घडली होती, असे किस्से पण रंगतात. साधारणपणे गावोगावी आत्ता जी वयस्कर मंडळी आहेत ना, आणीबाणीच्या काळातल्या निवडणुकांची आठवण ही सांगितली जाते. कारण त्यावेळेला आणीबाणीनंतर संपूर्ण देशातच एक वेगळी लाट आली होती आणि त्यावेळी अतिशय स्वयंस्फूर्तीने जयप्रकाश नारायणचं आंदोलन झालं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एक प्रचंड लाट होती. सगळ्या सभांना लोक स्वयंस्फूर्त जात असत. अर्थात काँग्रेसच्या सभा पण ऐकत असत बरं का. म्हणजे ते काय बोलतात, हे काय बोलतात. कारण तेव्हा करमणुकीची साधनंही फारशी नव्हती आणि निवडणुकीच्या काळात म्हणजे टी व्ही नव्हता, वर्तमानपत्र होती आणि मोबाईल नव्हता. म्हणजे त्यामुळं लोकांना असं एक वेगळं माध्यम की ज्यात नेमकं काय चाललं आहे, राजकारण्यांचे विचार काय आहे ते ऐकण्यासाठी म्हणून आबालवृद्धांसह हे सभांना जात असतात. म्हणजे अनेक ठिकाणी, म्हणजे सगळीकडे, कोकणात तसंच, मुंबईत तसंच, सगळीकडेच सभांना प्रचंड गर्दी असायची. म्हणजे जॉर्ज फर्नांडिसचं भाषण आकर्षण असायचं. बापूसाहेब काळदाते असतील, मधु दंडवते असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, ह्यांची भाषणं म्हणजे किती एक वेगळा आनंद असायचा. ही रामभाऊ माळगी यांचं भाषण ऐकायला मिळणं, याचा एक वेगळा आनंद. विठ्ठलराव गाडगीळ, अगदी अंबेजोगाईचे बाबूराव आडसकर, ग्रामीण रंगात पण मांडण्याची स्टाईल जी होती ना. मग त्याच्यानंतर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जगन्नाथराव जोशी, अगदी आकर्षण म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारे नंतर विलासराव देशमुख, हे नंतरच्या पिढीतले. पण ह्या सगळ्या मंडळींचं एक आकर्षण होतं. निवडणुकीच्या काळातल्या सभा ऐकायला लोक जात असत. गर्दी असे, गर्दी जमवावी लागत नव्हती. आता सगळा काळ बदलला आहे. काय आता किती गेल्या 25-30 वर्षांमध्ये किती बदल झालेत हो. लोक निवडणुकीत सायकलवर प्रचाराला बाहेर पडत असत, सायकलवर एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असत, बैलगाडीमध्ये जात असत. जे काही वाहन मिळालं अतिशय निष्ठेने. आणि काय आहे, पक्ष बदलणं या विषयामध्ये मी बट्टा लागू देणार नाही. बट्टा लागणे हा शब्दप्रयोग असायचा. काय वाटेल ते झालं तरी आमच्या घरचं पिढ्यानपिढ्याचं आमचं मतदान अमुक पक्षाला, म्हणजे शेकापा असेल, काँग्रेस असेल, असं आम्ही विरोधी विचारसरणीचे माणसं आहोत, आम्ही नाही हे करणार, असं पक्क मत असायचं. पण गेल्या काही काळात इतका बदल झाला आहे ना. एका निवडणुकीत एकाकडे मत, दुसऱ्या निवडणुकीत दुसरीकडे मत. म्हणजे ते मत विचाराचं मत असं राहिलं नाही. यामध्ये जे बदल झाले ना, सगळ्या गोष्टी शिरल्या हो. म्हणजे काळ बदलतो आहे. एक असं म्हटलं जातं किंवा अशिक्षित माणसं ही जातीवाद करत असतील, धर्मवाद करत असतील, आता सुशिक्षित आहेत. आणि आता जातीयवाद आहे ना, कितीतरी प्रचंड वेगाने वाढतोय. जातीयवाद हा अतिशय वेगाने वाढतोय मागच्या तुलनेत. मग हे शिक्षण घेतल्यानंतर डोक्यात काय येतं, शिक्षणाचा उपयोग काय, असे अनेक प्रश्न पडायला लागतात. आता सगळ्या सभांना कोणीही सतरंजीवर बसायचं सोडून द्यावं. आता कुठंही छोट्या गावात जरी सभा असेल तरी कंपल्सरी खुर्ची पाहिजेच. एक खुर्ची व्यासपीठावरच नाही. अगोदर काय आहे, व्यासपीठावरच्या 4 खुर्च्या साध्या असायच्या
कुठेही गावात ग्रामपंचायतीतल्या कोणाच्या त्या घरच्या लाकडी खुर्च्या वगैरे चालायच्या, फार काही मोठं मग गावातल्या सभांना असेल. मग शहरातल्या मोठ्या सभांना थोड्या जरा बऱ्या खुर्च्या आणायच्या मंगल कार्यालयातनं, पण बाकी लोक खालीच बसायची जमिनीवर, सतरंजी देखील असायची नाही. पण आता सतरंजीवरची सभा कुठं बघायला मिळते का? खेडेगाव देखील काढून बघा, म्हणजे निवडणुकीचंच नाही, आता कुठल्याच सभेला गावची सार्वजनिक सभा करायची असेल ग्रामपंचायतीची, चुकून माकून झाली तर, कारण एरवी ती कागदावरच असते. आता या सभेंनाही खुर्ची पाहिजेच. साखर कारखान्यांच्या सभा बघा तुम्ही, पूर्वी काय होतं ना आत्ता काय होतं. आता सगळ्याच ठिकाणच्या व्यवस्था, आता प्रचाराला बाहेर पडला तर 4 चाकी वाहन पाहिजे, आणि ते सांगतात इनोवाच गाडी पाहिजे, अमुक रंगाची गाडी पाहिजे, गाडीत 4 माणसंच बसतील, गर्दी चालणार नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या सभेला यायचं असेल तर घरातून घेऊन जाणं, वापस आणणं, नुसतं ते नाही, मग वाटेत चहा पाणी असेल, जेवण असेल, सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात. आता त्याच्याबरोबर आमचा रोजगार बुडवून आम्ही तुमच्याबरोबर कशासाठी यायचं, आणि म्हणून दिवसाची मजुरी द्यावी लागते. ही सभांनाच नाही, आता दैनंदिन कामाला एक कार्यकर्ता नावाचा एक वर्ग होता. एकेकाळी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असं ठोकून बोलायचे. गावात कुठं जायचं असेल तर आपलं कोण आहे तिथं कार्यकर्ता बघा, म्हणजे एखाद्या नातेवाईकाकडे जावं तसं त्या आस्थेनं त्या कार्यकर्त्याकडे जायचे, आणि तो कार्यकर्ताही आपल्याकडे अगदी आपल्या जवळचे पाहुणे आल्यानंतर माणसं जसं त्याचा आदर सत्कार करतात त्या पद्धतीनं तो वागत असे. आता कौतुक होतं, पण त्यासाठी लागणारा पैसा जो निवडणुकीत उभा आहे त्याचाच असतो. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी समजा गेलं, तिथं हार, तुरे, शाल, श्रीफळ सगळं ह्याची व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली असते. त्याच्याकडे त्याचे पैसे दिलेले असतात, वस्तू आणून ठेवलेले असतात. चहा पाण्याचा खर्च, नाश्त्याचा खर्च तिकडे समजा जरी केलं त्याचे पैसे दिले जातात. असं सरसकट आहे. म्हणजे आता बिन पैशाचं काम करणारा कार्यकर्ता तुम्हाला सापडणार नाही. भले कोणी कितीही सांगो आमची बूथ रचना आहे, आमच्या सगळ्या व्यवस्था लागल्या आहेत, आमचं सगळ्या म्हणजे कितीही कौतुक जरी करत असले तरी अशी मंडळी बोटावर मोजण्या इतकीच शिल्लक राहिलेली असतील. प्रचंड बदल झालेत ह्या सभांमध्ये बघतो. बरं हे सर्वदूर आहे, म्हणजे आता कुठं हे राहिलं नाही. म्हणजे सगळ्या प्रांतात तुम्ही जाल तर त्या सर्व प्रांतात अशीच स्थिती आहे. पुढे काय होणार आहे माहिती नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ज्या सवयी लागल्या होत्या की ऑनलाईन सभा होतं की नाही, ऑनलाईन मीटिंग, आता ऑफिसेस देखील ऑनलाईन झाले. तसं पुढच्या काळामध्ये कदाचित ह्या ज्या सगळ्या सभा वगैरे होतील ह्या ऑनलाईनच सभा, म्हणजे आपण घरात ऐकायचं, तुमच्या मोबाईलवर बघा, टी व्हीवरती बघा, असंच ते कदाचित होऊ शकतं. कारण हा खर्च किती आहे, या सगळ्या प्रकारातून अंदाज बांधणं अवघड. पुन्हा कोण निवडून येईल, कोण काय होईल, शेवटच्यापर्यंत पैसे पाहिजेत. या पैशाच्या विषयामध्ये प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर अशी मंडळीही पैसे घेतात मतदानाला. मग जेव्हा तुम्ही मतदानाला पैसे घेतात, काय अधिकार असतो त्या उमेदवाराला, तू आमची कामं का केली नाहीस विचाराचा अधिकार असतो का? असे सगळे मुद्दे आहेत. आता हा विषय इतका मोठा आहे, पण दर निवडणुकीमध्ये काहीतरी नवं चित्र बघायला मिळतं, नवे विषय बघायला मिळतात. आत्ताच्या निवडणुकीमध्येही आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या चर्चा आहेत. एक, आपला देश हा प्रगतीपथावर जातोय, आपल्या देशाला जगात एक मानाचं स्थान आहे, आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वैभवासाठी, भवितव्यासाठी आपण अमुक एका पक्षाच्या बरोबर राहायला पाहिजे. तर दुसरीकडे सांगितलं जाते कुठं आहे, आमचं काहीच नाही आहे,
एकूण गरीब मंडळी ती गरीब होत चालली आहेत, श्रीमंत होत चालली आहेत. यांचं काय भवितव्य आहे? मग आपला देश हा पुन्हा एकदा विभागला जातो आहे आणि मग सर्वसामान्याचं उत्थापन करण्यासाठी आमच्या पक्षाला निवडून द्या, अशा ह्या सगळ्या. आता हे वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकांमध्ये ह्या गोष्टी चालत असतात. मतदार त्यांना जे करायचं तेच करतात. पण हे जो एक बदल आहे ना, आता ही भाषणं ही देखील मोनोटोनस आहेत. ही भाषणं इव्हेंट मॅनेजमेंटवाले तपासून देतात. अमुक बोला, काय बोलल्याचा काय परिणाम होईल हे सांगितलं जातं. सभांचे व्यवस्थापन पूर्वी माईक, तिथल्या सतरंजा, व्यवस्था, बॅनर मागचा सगळं कार्यकर्ते करत होते. आता कोणी काही करत नाही. तिकडे आल्यानंतर पाण्याची बाटली कुठं आहे असं येणारा सभेतला माणूस म्हणतो. ताण लागले बाबा आणून दे, त्याच्या व्यवस्था लावायला लागतात. सगळं इव्हेंट मॅनेजमेंटचा विषय आहे. म्हणजे आतून मोले घातले रडाया अशी अवस्था आहे. म्हणजे पैसे दिल्यामुळं ना रडता येत नाही ना. पैसे दिले की एक 10 रुपये देतो, 100 रुपये देतो, रडतो. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी असं कोणाच्या समजा जर घरी काही वारलं, रुदाली नावाचा एक चित्रपट पण होता बघा, की त्या चित्रपटामध्ये जी व्यवस्था होती, मग दाखवलं होतं दृश्य तिथलं, की किती वेळ रडणार ना कोणी आले भेटायला वगैरे. तर घरातल्या माणसाला हो तर पैसे देऊन बायका रडायला ठेवलेल्या असतात. आता हे जो कंत्राटी कार्यक्रम झाला आहे, निवडणुकीमध्ये सगळं असं सर्व प्रकारच्या व्यवस्था ह्या कंत्राटी झाल्यात. त्यामुळे आस्था, प्रेम हे जे आहे ना, देशभक्ती, हे सगळं आता मार्केटिंग आहे. जीव ओतलाय, निवडणुकीत जीव ओतलाय असं म्हणण्याचं, फक्त बोलायचं. तो जो कोणी जीव ओतलाय त्याला उगीच्या उगी ओतलेला नसतो, त्याला त्याचा मोबदला मिळालेला असतो, असं जणू त्याचं सूत्र आहे. पुन्हा एकदा मी म्हणालो तसं की कदाचित 1%, अर्धा टक्का अशी मंडळी प्रामाणिकपणे काम करणार असतील, परंतु जवळजवळ सगळीकडे बिलकुल पैसे दाम करी काम असं आहे. दाम करी काम येड्या, दाम करी काम, अशीच अवस्था झालेली आहे. त्यामुळे आमचा देश कोणत्या दिशेने जातो आहे? आम्ही प्रगतीकडे आमचं पाऊल आहे का परागतीकडे पाऊल आहे? जो जास्त शिकलेला तो जास्त जातीवादी. बोलायचं एक आणि करायचं एक. म्हणजे बघा, उक्ती आणि कृती याचा संबंध असं सांगितलं जातं. आमचा शब्द आहे, शब्द दिला तर तो खरा ठरेल. किती जणांचे शब्द खरे ठरतात आपण हे अनुभवतो आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये केवळ आश्वासनच द्यायची असतात, ती पाळली पाहिजेत याचं बंधन कोणावरच नसतं. असं सगळ्याच पक्षांचं आहे. पक्षांचे जाहीरनामे जर काढून आपण पाहिले, सगळ्या पक्षांचे, खरं एकदा उगीच उत्सुकता म्हणून आपण जरा तपासून पाहिले पाहिजेत की पहिल्या जाहीरनाम्यात काय म्हटलं होतं आणि आत्ताच्या जाहीरनाम्यात काय म्हटलं. काय आहे अजूनही प्रत्येक निवडणुकीतला काय अजेंडा हो? पिण्याचं पाणी, रस्ते, घर, स्वच्छता, वीज, याच्या पलीकडे आम्ही जात नाहीत. कोणत्याही निवडणुकीत हेच मुद्दे जर समोर येत असतील, मग 75 वर्ष होऊन झाले आमच्या देशाच्या स्वातंत्र्याला, याचं काय करायचं? म्हणजे कधी होणार आहे का? अजून आपल्या आता आणखीन एक 50 वर्षाच्या निवडणुकीमध्ये हेच मुद्दे राहणार आहेत का? असे प्रश्न पडावेत अशी स्थिती आहे. निवडणुकांचा खर्च हा एक पुन्हा वेगळा विषय आहे. कोणाचे किती, म्हणजे आता शासनाच्या वतीनं जे काही नियम निवडणूक आयोगानं घालून दिलेत, त्याच्या एक मर्यादा दिल्यात. जवळजवळ त्या मर्यादेच्या 50 पट ते 100 पट वास्तविक खर्च असतो. मग हे सगळं लुटूपुटीचा कार्यक्रम असतो. आचारसंहिता, मग तिकडे कॅमेरे लागलेले आहेत, त्या सगळ्या व्यवस्था आहेत, हे सगळं कागदोपत्री दाखवलं जातं. प्रत्यक्षामध्ये आता यातही आपल्याला काही दिसलं तर त्याची कंप्लेन करणं असेल, सांगणं असेल, याचं प्रमाण काय? फार तर याचा कार्यकर्ता त्याच्या विरोधामध्ये कंप्लेन करेल, तोही पैसे घेऊन. पण स्वयंस्फूर्तता यात
आपला देश हा नीट असायला पाहिजे, हे जे घडतंय ते चुकीचं आहे, अशी भावना वाटणाऱ्यांचं प्रमाण किती आहे हाही एक चिंतेचा विषय आहे. आपण जेव्हा या सगळ्या मुद्द्यावरती बोलतो, एक नागरिक म्हणून आम्ही कसे विकसित होत आहोत, या देशाचा जो नागरिक अभिप्रेत आहे त्यासाठी माझं वर्तन आहे का? मी मतदान प्रत्येक निवडणुकीत करतो का? काय वाटेल ते झालं तरी मी मतदान करेन. माझ्या म्हणजे ते भले कोणालाही करा, पण मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे. ही भावना आपल्यात जागृत ठेवणं, आपल्या घरच्या कुटुंबांच्यामध्ये, मित्रपरिवारांमध्ये या बाबतीत बोलणं, ही भावना तरी वाढीला लागते काय? आत्ताच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये नागपूर शहरात 54% 55%, ज्या ठिकाणी नितीन गडकरी तिथलं नेतृत्व करतायत आणि संपूर्ण देशभर नाही तर जगामध्ये त्या माणसाचं आकर्षण आहे, विकास पुरुष म्हणून नितीन गडकरीकडे पाहिलं जातं, तिथलं मतदान एवढं झालं आहे. बघतोत आपण अनेक शहरांमध्ये जे उच्चभ्रू मंडळी आहेत ते निवडणुकीच्या काळामध्ये गावाला निघून जातात, 4 दिवस सुट्ट्या. हे भयावह चित्र आहे. हे बदलण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे, आपण योगदान दिलं पाहिजे. समोरची स्थिती ही अशी आहे, यात सुधारण्यासाठी मला माझं योगदान काय देता येईल याचा नक्की विचार करूया. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.